आज बनवते आपल्या लाडक्या बाप्पासाठी मस्त असे खोबऱ्याचे मोदक. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. रेसिपी खूप छान झाली म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते. इथे मी 1 कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचा जो किस असतो रेडीमेड मिळतो तो घेतला आहे. पाव कप मिल्क पावडर घेतली आहे. दोन्ही आधी भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस चालू करायचा. छान असं हे परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. अगदी जास्त वेळ भाजायची गरज नाही आहे. या मिश्रणाचा रंग बदलायला नको. त्यामुळे 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर मी यामध्ये घालते आहे 1 कप दूध. बरोबर 1 कप दूध मी यामध्ये रूम टेम्परेचरचं घातलं आहे. दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आणि छान असं हे मिश्रण ढवळत राहायचं, नाहीतर ते करपू शकतं, त्याचा रंग बदलू शकतो. यासाठी सतत ते ढवळत राहायचं. लो टू मीडियम फ्लेमवर हे आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि अजिबात ते ढवळणं बंद करायचं नाही, नाहीतर आपलं मिश्रण करपू शकतं. इथे ही कन्सिस्टन्सी आल्यानंतर यामध्ये साखर घातली आहे मी पाव कप आणि त्यानंतर ती साखर विरघळून पुन्हा घट्ट होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं. सुरुवातीला मिश्रण थोडंसं पातळ वाटतं, पण ते हळूहळू घट्टसर असं होत जातं आणि जेव्हा त्याचा घट्टसर असा गोळा होईल तो त्या कन्सिस्टन्सीपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. 1-10 मिनटामध्ये ते होतं. इथे बघू शकता छान असं मिश्रण माझं एकजीव झालेलं आहे, घट्टसर झालं आहे. इथे आता मी मोल्ड जो वापरणार आहे मोदकांसाठी तो एकावेळी 4 मोदक जे होतात अगदी लहानसे तसा साचा आणला आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारानुसार साचा आणू शकता. आता इथे मिश्रणसुद्धा रेडी आहे. साच्याला तूप लावून घेतलं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आणि छान अशी गोळी करून बघायची हाताच्या साहाय्याने आणि व्यवस्थित अशी गोळी झाली म्हणजे आपलं मिश्रण मोदक बनवण्यासाठी तयार आहे. फक्त बनवण्यापूर्वी थोडंसं गार करून घ्यायचं, पूर्ण गार नाही करायचं. हाताला आपल्या अगदी व्यवस्थित गरम सोसवेल इथपर्यंत गार करायचं आणि त्यानंतर मोदक करायला घ्यायचे. 1-5 मिनटानंतर आपण हे करू शकतो आणि साचामध्ये भरताना अगदी घट्ट मिश्रण भरायचं म्हणजे त्याचा आकार खूप छान सुबक असा येतो आणि काढताना मात्र ते खालच्या बाजूने काढायचे. वरून काढले तर त्याचा नाजूक असा शेंडा असतो तो तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे मोल्डमधून काढताना खूप अलगद काढायचे, कारण सुरुवातीला मिश्रण खूप मऊ असतं. एकदा गार झालं, छान सेट झालं की त्यानंतर ते तुटत वगैरे नाही. त्यामुळे सुरुवातीला अगदी हलक्या हाताने हे मोदक करायचे आहेत आणि ठेवतानासुद्धा ताटाला तूप लावून एका ताटामध्ये ठेवून द्यायचे, पूर्ण गार करायचे आणि त्यानंतर आपण ते सेट झाल्यानंतर आपण ते खाऊ शकतो. आता इथे बघू शकता मस्त घट्ट असं मिश्रण भरल्यानंतर इथे छान सुंदर सुबक असा मोदक तयार आहे आपल्या बाप्पासाठी आणि त्यामुळे ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच माझ्या रेसिपी पाहत राहा. थँक्यू.